सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिर कलशारोहण कार्यक्रम आज पार पडलेला आहे। त्यामध्ये 24 तारखेला प्रथम मूर्तीतील प्राणतत्व काढण्यात आलेले आहे। त्यानंतर आजच्या कार्यक्रमामध्ये प्रथम होम हवन झालेला आहे आणि प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर कलशाचा कार्यक्रम पार पडलेला आहे। ग्रामस्थांचं मोलाचं सहकार्य आहे। एक इस्लामपूर गावाचं हे ग्रामदैवत आहे। यामध्ये पूर्वीच्या काळी असं सांगितलं जायचं किंवा आतापर्यंत जागृत देवस्थान असल्यामुळे यामध्ये जर कुठल्या गावातील गावकऱ्यांना सर्पदोष झाला किंवा एखाद्या जनावराला सर्पदोष झाला तर तो या मंदिरामध्ये पूर्ण फेरा जरी मारला तरी याचे विष उतरले जायचे। याचं हे कुलदैवत असून गावाचे हे ग्रामदैवत। गावाच्या स्थापनेच्या वेळेला ग्रामस्थांनी पुरातन काळाचे असणारे प्रतिमा वापरून मंदिर उभारलं होतं। 1994 साली मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं गावकऱ्यांनी ठरवलं गेलं, पण त्यावेळेला मंदिराचा जीर्णोद्धार काही काळानं थांबला गेला। त्यावेळेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांनी 2 सभागृह मंदिराला दिले। त्यानंतर जे काम रखडलं होतं ते 2023 आणि 24 काळामध्ये गावातील युवक मंडळींनी, ग्रामस्थांनी आणि माने देशमुख परिवारांनी, खास करून माने देशमुख परिवारांनी एकत्र येऊन हे मंदिर 31 लाख रुपये खर्च करून मंदिराचा जीर्णोद्धार व कलशरोहणाचा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या या ठिकाणी संपन्न झाला। किमान आज 5 ते 10,000 लोकांचं अन्नदान या ठिकाणी देण्यात आलं होतं। त्यांना महाप्रसाद लाभ मान्यवरांनी, गावकऱ्यांनी सर्व पंचकृषी केलं। विशेष म्हणजे आमच्या गावातील माने देशमुख परिवाराच्या सर्व बहिणी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या। त्याबद्दल या बहिणींचेही आम्ही आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांचं खास करून आम्ही आभारी आहोत। संपूर्ण गाव या ठिकाणी सक्रिय झालं, त्यांचंही आम्ही खास करून आभारी आहे। धन्यवाद।